तर गाईज गुड मॉर्निंग. हा आपला ब्लॉग डे 6 आहे, तुम्ही पाहू शकता. तर आजचा ब्लॉग मी डायरेक्ट एकदम दुपारी चालू करतोय. नेमकी आमचं अचानक मामाच्या घरी जायला ठरलं. तर कारण असं, तर मामाचं घर म्हणजे तो पंचवटीत राहतो. पंचवटीत गंगेच्या म्हणजे त्यांच्या घराजवळच गंगा राहते. आणि नवरात्र चालू आहे आता, नवरात्रीचं वगैरे म्हणतो तुझ्या. तर पाऊस चालू आहे कंटिन्यू. लाईट वगैरे नाही, आत्ता 10-15 मिनिटापूर्वी लाईट आली. 2 दिवस झाले लाईट गेलेली होती. फोटो वाटत असेल तर घरात पाहू शकता घट बसलेले. माग आमच्या कुलस्वामींचा फोटो आहे. तर ओके. तर तिथं मंदिर पण आहे कुलस्वामीचं, म्हणजे तुळजाभवानीचं मंदिर आहे. तिथे सर्व मामा ते सांभाळता. तर आता तिथं पाणी वाढलेलं आहे. काय कंडिशन आहे तिथं पाहून येऊन तुम्हाला पण दाखवतो. ओके. तर याचा मिनी ब्लॉग माझ्या इंस्टाग्रामच्या आयडियावर पण येऊन जाईल. आयडीचं नाव मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये नाही तर स्क्रीनवर तुम्हाला देईलच, स्क्रीनवरती इथं दिसेलच. तर ओके. तर आता शिवानी झोपलेली आहे. रिक्षावाले आपले काका ओळखीचे ते येऊ राहिले आणि त्यांच्या रिक्षात जाणार आहे आपण. ओके. तर तिथे गेल्यानंतर कंटिन्यू करतो. तर काय आता आम्ही पोचलेलो आहे. इथलं जे मंदिराचं सगळं आहे ते मामा बाबा वगैरे सांभाळता. इथं आता मामी इथं बसलेले आहे. निकी इथं आहे, इथं देवी आहे. शिवाय या आहे ना, मेकअप केल्यावर कॅमेरा समोर बरोबर येतील. आणि ना मेकअप नसेल नाही केला मला लगेच तोंडाला पैसे काम करता येईल. पाहू शकता गंगेचं पाणी इथं आलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो भिंतीच्या एक्झॅक्ट त्याच साईडला, एक मिनटं दाखवतो. हे बघ पाणी केवढं आहे, बा पोटऱ्यांपर्यंत पाणी. ती भिंत पाहताय का तुम्ही? त्या भिंतीच्या एक्झॅक्ट त्या साईडला गंगा आहे आणि इथं मंदिर देवाचं. एक कोणचे घेऊन आला, एक कोणची गाडी घेऊन आला तू? दुसरं एकाने ब्लॉग बनवतोय का? हाय गाईस, पूर आलाय. पूर आला थोडी अजून, आला थोडी लगेच तू जाहीर करू राहिला लोकांना पूर आलाय म्हणे. मग हो आहे ना, आपलं चॅनल आहे ना, आयुष चौधरी ब्लॉग्स नावाने. पाहू शकतो पोटऱ्यांपर्यंत पाणी आहे. इथं बाकडे वगैरे तिथे बसायला बॅरिकेडिंग लावून दिलेली आहे. शिवानी तिकडे जाऊ नको. तर इकडे जे इथं खोल डायरेक्ट आतमध्ये मारुतीचं मंदिर आहे. तुम्हाला घंटा दिसत असेल बा, हा पूर्ण कळस येतो या भिंतीच्या लाईनीने त्या साईड. शिवानी हळू, शिवानी हळू. मला कळत रे, इकडून यायचं ना तू. तर भिंतीच्या एक्झॅक्ट शिवानी आगा या इथं खाली डायरेक्ट खोल आहे. आणि तो बल्ब तुम्हाला तरंगात दिसत असेल, एक मिनिट झूम करतो. हे बघा इथं घंटी आहे. मारुती पूर्ण बुडालेला आहे पाण्यामध्ये. हे चालू आहे आता. सकाळी मामान त्यांनी ओटी भरली होती तिकडे देवी गंगेची. तर इकडे साती आश्रय आहे. माग एक अजून मंदिर आहे तळाचं. आणि इथं महादेवाचं मंदिर आहे. मंदिराचा पोस्टर तुम्ही पाहू शकता. श्री तुळजाभवानी मंदिर भक्त मित्रमंडळ नवरात्रोत्सव. आलेल्या सर्व भाविकांच्या हार्दिक स्वागत. 610 डांगर उतार, रविवार पेठ, नाशिक. रविवार कारंजीवरती राहतो आपण. आम्ही तिथं खालून पहिलीच गल्ली गंगेच्या एकदम कडेला आहे ती. इथून 5 मिनिटाच्या अंतरावर खाली रामकुंड आहे. मंडप बांधलेला आहे. तिकडे घर आहे. घर पण पहिले बुडायच्या नंतर नदीची जी खोल पात्र आहे ते वाढवलं होतं, त्याच्यामध्ये घराबंधने आहेत. यावर्षी आलंय पाणी. तिकडे घर आहे ते अर्धा फर्स्ट फ्लोअर पुन्हा बुडून जातो. हे आमचे धर्मकाकी दोघे, आम्ही यांच्यासोबत आलो. हे आपली रिक्षावाले ओळखीचे. ऐक ना, 50 फूट खोल आहे, मला नको होता. मग घेतलं ना. तुझी हाईट एवढी, तू दिसतो का तरी? असं करायला लागतं असं. हा हे बा, हा
आणि हा ब्लॉगर पाय इकडं ब्लॉग काढतोय का आमचे. कोण आहे अरे कोण आहे तुला बोललो का रे मी तुला बोललो तू आंघोळ कर ना. तर ओके तर आता आम्ही घरी गेल्यावर मी शूट करतो तिकडे. बाय.